ज्या ॲप्रोचने आपण मृत्यूकडे आता बघतोय किंवा जे आपल्याला धक्के बसले किंवा पहिल्यांदा जे काय मानसिक स्थिती झाली, याबद्दल काहीतरी फिक्शन केलं पाहिजे. कारण मी मुळात फिक्शन रायटर आहे. तर त्यातून चतुरची कल्पना सुचली की म्हणजे त्याची साधी गोष्ट आहे की नवरा आहे, नवऱ्याला एक आजार झालेला असतो, त्याला लिहायचं असतं काहीतरी, पण त्याला ते जमत नाही, त्याच्या आधी तो मरतो. मग बायकोला तिचं अर्धमुर्दी ती जी काय स्क्रिप्ट असते ती सापडते आणि ती ते अख्खं पूर्ण करते त्याची इच्छा म्हणून. अशी ती अख्खी कादंबरी, म्हणजे कादंबरी असं त्याचा फॉर्म आहे. आणि मग त्याबद्दल मृत्यू, तो जे काय म्हणत असतो त्याबद्दल आहे. आणि त्याच्यात खरी म्हणजे त्याला मेटाफिक्शन म्हणूया आपण, त्याच्यात मीच पात्र आहे, प्रणव हेच पात्र आहे आणि रमा हेच जी बायको दाखवली तीच आहे. अर्थात ते पूर्ण फिक्शन आहे, ते काही आमच्या आयुष्यातलं जशा तसं नाही आहे, पण तो प्रयोग तसा आहे की तेच पात्र घेऊन फिक्शन रचायचं. त्यामुळे बऱ्याच जणांना ती असं वाटतं की अरे हे तुमचंच आहे का, तर म्हटलं हां, अर्थात कुठल्याही लेखकाचं काही गोष्टी तर असतातच, पण सगळं नाही आहे. किंवा असा काही प्रणव कोणी अजून तरी मेलेला नाही आहे. पण जर का असं झालं तर काय होऊ शकतं याचं ते कुठेतरी फिक्शन आहे. आणि मग त्यातून जे काय मला मृत्यू आणि याबद्दल वाटतं आणि थोडं बालपण, त्याच्याबद्दलच्या आठवणी, मग त्या चतुराचं एक अख्खं प्रतीक अख्ख्या त्या कादंबरीमध्ये आहे. म्हणजे जो काय किडा जो चतुर आहे तो, अशा सगळ्या गोष्टी मग त्यात एक 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 करत ते मांडत गेलं आणि मग ती तयार झाली कादंबरी. मी बऱ्यापैकी 7-8 वर्ष त्याच्यावर काम करत होतो. बरं. की कसं करायचं.